अपर्णा, काय सुंदर लाडू केले असते. तुझ्या हातची चव काही औरच. यावर्षी कोणते लाडू केले आहेस तू? अगे हे बेसनाचे लाडू. दिवाळी फराळ म्हटलं तर लाडू हवेच. हो, लाडू तर हवेच. अरे बापरे, 4:30 वाजले, मला निघायला हवं. थांब ना ग, किती खाई? नाही ग, खरंच खूप वेळ झाला. करणला कराटे क्लासला सोडायचे, त्याने वेळेवर पोचलं पाहिजे. अगं थांब, मी पण येते तुझ्या सोबत. तन्वीला अबॅकस क्लासला सोडायचं आहे. उशीर झाला तर तिची प्रॅक्टिस चुकेल. ए थांबा ग जरा, मला हे कळत नाहीये, तुम्ही तुमच्या मुलांना एवढ्या क्लासला का पाठवताय? एक इकडे एक तिकडे. मग काय करणार, सगळ्या गोष्टी शिकायला पाहिजेत ना. शाळेत फक्त अभ्यास शिकवला जातो. माझा ओम आहे ना, त्याची ही सगळी धावपळ नाही. तो फक्त एकाच ठिकाणी जातो. काय? कुठल्या क्लासला? क्लास नाही ग, न्यू इंग्लिश इंटरनॅशनल स्कूल मध्ये. शाळेत एवढं कधीपासून शिकवायला लागले? हेच तर या शाळेचं वैशिष्ट्य आहे. आमच्या शाळेमध्ये सर्व काही एकाच ठिकाणी शिकवलं जातं. सगळं काही म्हणजे? बघा, ॲबॅकस आहे, तायक्वांडो आहे आणि अभ्यासासोबत योग आणि मेडिटेशन ही घेतलं जातं. बापरे, इतकं सगळं एकाच शाळेत? म्हणजे वेगवेगळ्या क्लाससाठी मुलांना धावपळ करायची गरजच नाही. नाही, त्यामुळे मुलं थकत नाहीत आणि त्यांच्या शाळेचा वेळही वाया जात नाही. सगळं काही एका छताखाली, एक शाळा आणि अनेक कला.